नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे आपला डे टू गाईज डे 2 इन पंढरपूर. तर त्याआधी काल आपलं एक गोष्ट राहिली. आम्ही तुम्हाला दर वेळीप्रमाणे बीएनबीची टूर टूर करायचा राहिला, कारण का काल आमची खूप घाई होती. ठीक आहे, तर तो टूर तुम्हाला आत्ता मी करून देतो. ठीक आहे, त्यासोबत भाकरवडी बाई इथे खायचे वांदे झाले जरा, म्हणजे नाश्त्याचे वांदे झाले. तिथे आजूबाजूला काय नव्हतं, दरवाजा बाहेर चला तर ते ठीक आहे. तुम्हाला आता बीएनबी टूर भाई लॉकचे पण वांदे झाले. तू हे कर, बेल वाजव, मी उघडतो. हां ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, हे आहे आपलं बीएनबी आणि मस्त एका फ्लोअरवरती एकच घर आहे बघ. अरे नमस्कार 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 नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण हरी. माऊली. अरे अरे नको नको, बस बस. आणि गाईस, हा आहे आपला हॉल आणि यांनी आताच रिनोव्हेट केले नाही, एकदम चकचकीत, एकदम मस्त मोठा हॉल आहे भाई. नाही ब्रँडिंग नाही सर, नो स्पॉन्सरशिप. मोठा हॉल आहे. इथे एक वॉशरूम आणि हा एक बेडरूम. इथे हे आहे आपलं किचन, जे आपलं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे चालू आहे, हो भाई काय बनवत आहे? मॅगी 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 2 मिनट में नहीं बनती है. आपण यांच्याकडे परत येऊया. त्याआधी हा एक छोटासा गेस्ट रूम आहे वाटतं, आणि इथे एक रूम आहे. आपण येऊया आता, आपण किचनकडे येऊया भाई, जिथे आम्ही सगळे एकत्र असतो. नुसते खातातच आहे. ओ बाय, दाखवा रे तर, शिकवा. अरे तू काय बघून बोलीस की चहा पावडर नाही आहे? नाही म्हटलं नाही मी, आहे म्हणून. आता आपल्याकडे काही हा काय रे, अजून एक घेतलं. ही काय चहा पावडर होती अर्धी, अजून एक आणली. ही गॅस चहा पावडर आहे, GS गोनबरे सौरभ गाईस. माझ्या चहाचा धंदा आहे, तुम्ही घेऊ शकता. ए बंद कर बंद कर, सॉरी तू प्रमोट करतोय म्हणून गॅस. आपली मॅगी जेवण धगधग. गॅस आणि तुझा आणि इथे मॅगी, हा हे भाकरवडी मगाशीच होती. आणि हे बाबा हे बघा, चुकून वरती नाही जाईल ती सुरी. हा आमचा पहिला BNB आहे, जिथे आम्हाला जेवणासाठी काही भांडीच नाही ठेवली आहेत बाई. कमी आहेत. अरे आहेच नाही काय आहे? ही फक्त 2 भांडी, हे एक चम्मच ह्याचं आणि कुठे गेलं अजून एक? हे बघा दुधाचं. आम्ही जुगाड काय करतो. हा जुगाड हाच आहे बघा. सुरी वापरतो. आलं किसतंय, आलं चहासाठी भाई. आणि माऊलींचं दर्शन. हा हे बघा, मस्त आहे. पोरं काय करतायत? माऊली लक्ष ठेवून आहे आमच्यावर. आणि हे आमचे केवढे फेमस दुसरे माऊली. हे काय रे, डोकं बी दुखतंय की काय? लॉस एंजलिस झालाय. त्यासोबत काय झालं माहितीये? हा आपण बोलतो ना लाईट गेली, हा त्याच्या आधी ते गिझर बंद झाला आणि यांनी बादलीत पाणी नव्हतं घेतलं. शॉवर हा शॉवर चालू केला आणि बाई बर्फाने गार पाणी आलं. मजा आहे गार पाण्याने भाई, थंड पाणी काय मस्त नाही, एकदम फ्रेश. तू तर भाई एकदम बस झालं. हे बघा, हे झालं. चहाची तयारी झाली यार. अरे काय सगळे एकत्र घुसले त्याच्यामध्ये. भाकरवडी पण. मी गॅस पेपर दाखवत होते. ते तिसऱ्याला भाकरवडी दाखवली, मी 2दा दाखवलं. चालेल, तेच तर. आम्ही बाकी काही नाही घालत, फक्त भाकरवडी घालतोय. बिफोर गोनबाई गाईस, आपली चहा पण झाली आहे. सुट्टाच मॅगी. जाते ती अशी मध्ये मध्ये अशी. शुभम कशी आहे मॅगी? खाल्लीच नाही अजून. अच्छा, अरे चमचा तू हा. धुतलाय. समीर धुऊ चमचा. हा नाही धुतला हा बघ. तू काढला सगळं तुमच्या बाहेर. पण तुला धुवायचा होता ना. कशी आहे मॅगी? प्लीज डू नॉट डिस्टर्ब. म्हणजे चांगली झाली. गाईस, चहा झाला की नाही? चहा भाई बघा काय दिवस आहेत बघा आमचे. नाही हे मस्त वाटतंय पण मला. आम्ही आमच्याकडे गाळणी नाही गाई, सॉरी भावांना यांच्याकडे गाळणी नाही, यांच्याकडे भांडी. अरे म्हणजे या घराकडे आमच्या घरी आहे. लवकर गाळा की. प्रायोरिटीज फर्स्ट गाईज. चहा झाली काय?
साठी आमचे कष्ट. येस. एक BNB वाल्याने रिक्वेस्ट आहे चहाचं भांड आणि गाळणी. भाई चहासाठी 4-5 भांडी द्या प्लीज. 5-6 भांडी द्या आम्हाला. आणि कप तर द्या यार. पण ठीक आहे, ऍटलीस्ट तुमचे पेपर कप आहेत ते आम्ही वापरतो. अरे मग दूध आला बाहेरून कप पण आले. ठीक आहे. तर माऊली आपण झालेलो आहोत रेडी. आज सर्वांनी ट्रॅडिशनल घातलेलं आहे आणि आपला भाऊ तुमचा भाऊ रेडी झालाय. कसा दिसतोय बघा. पहिल्यांदा घातलंय धोतर भाई. हे बघा रेडीमेड आहे. डोंट वरी. टेन्शनच नाही रेडीमेडचं. आणि तुम्हाला दाखवतो आपले बाकीचे मेंबर जिवलग गाईज. हो 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 भाऊ जिवलग जीवाचा. अरे माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय दिसतंय रे सगळ्या साड्या आणि कुर्ता भाई. साड्या आणि कुर्त्या भाई. कुर्ता समीर फोटो काढतो तुम्ही. शावा शावा सरळ असाच बाहेर जा. तर माऊली हे आहे आपलं संत गजानन महाराजांचं मठ. इथे आहे आपलं श्रीराम मंदिर. खूप छान आहे. आतून मस्त सजवलं आहे आणि यांचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे. आणि हे आहे संत गजानन महाराजांचं मठाचं मंदिर. काय बांधकाम केलं भाई. मस्त सुंदर. आणि ही सुंदर सुंदर फुलं. तर माऊली एवढी चांगली ड्रेसिंग मारून ठीक आहे. ड्रेसिंग म्हणजे आपली धोतर वगैरे एवढं पहिल्यांदा नेसून एवढं मी जपत होतो येता आणि एक स्कूटरवाला एवढा रॅपिडमध्ये गेला माहिती आहे. हे बघ पूर्ण चिखल उडवून गेला. पण तरी पण इथे आता पाया पडताना एक काका म्हणाले माऊली म्हणाले की भाई काय छान ड्रेस घातलायस रे तू. मला धन्यवाद माऊली भाई. फुल वसूल झालं एकदम. वसूल काय एकदम जिंकलो भावा जिंकलो. तर मंदिर तर खूप छान आहे भाई. इकडचं म्हणजे काय आहे नेचरच सुंदर आहे. स्वच्छता पण भारी ठेवलं इकडे. आणि आपल्या नवीन जीवलग मित्रांना जे पहिल्यांदाच आले त्यांना विचारूया कसं वाटलं गाईस. शिवन भाऊ जीवलग जीवाचा कसं आहे मंदिर. मंदिर खूप छान आहे. चांगलं आहे. सुंदर परिसर खूप सुंदर आहे इकडचा. हे रॅन्डम आणि जी फुलं आहे इकडे झाडं जी लावले तिकडे आणि वरून जे मंदिर बांधलं आहे ज्या प्रकारे बांधलं आहे हां जे त्यांनी कोरलं आहे खूपच डिटेल त्यांनी खूपच निरीक्षण देऊन सगळं हे केलेलं. हो हो मी म्हटलं ना भाई म्हणजे आधीचे इंजिनियर आणि ते बांधकाम वगैरे तर भाई आता पॉसिबलच नाही. पण ते तुम्हाला बांधकाम इकडे दिसू शकतं. तसंच काहीतरी त्यांनी बांधलं इकडे प्रयत्न केला आणि खूप सुंदर केला. खूप सुंदर. इथे शांतता पण खूप म्हणजे एकदम पीस आहे. आणि इथे नाही इथे बघ इथे आता सगळे माऊली बसलेत. पण इथे वारकरी जेव्हा येतात तेव्हा इथे भजन कीर्तन होत असतं आणि काय वाईब असते. म्हणजे सगळे त्याच्यामध्ये गुंग असतात आणि काय आजूबाजूची चिंताच नाही. जगाचीच चिंता नाही भाई. एकदम त्या भजनात आणि त्या अभंगात मग्न. फक्त माऊली माऊली फक्त माऊली माऊली. तर माऊली हे आहे रुक्मिणीचं मंदिर. इथून आत जायचं आहे. आतमध्ये रुक्मिणीचं मंदिर इथून मध्ये समोर तुम्हाला दिसतंय का बघा. ते बघा समोर इथून बाहेर दर्शन झालेलं आहे आमचं एकदम छान. गर्दी नाही आहे काही नाही आहे. इथे या जागे फुगडी आणि नाचतात वगैरे माणसं वारकरी. आता जास्त पब्लिक नाही आहे बट भारी मजा येते. आणि ही समोर आहे चंद्रभागा. ते समोर आहे इस्कॉन. आणि तिथे जायला हे बघा बोटीचा वापर करतात. पण आता आपण तिकडे जाणार नाही आहोत. माऊली फुगडी घालायची का 6 महिन्यात. चला काय म्हणता माऊली. फुगडी एक फुगडी माऊली एक फुगडी चला. हां रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल विठ्ठल. अरे खरं आहे स्लो फास्ट कर. चला माऊली जोरात फास्ट. माऊली माऊली आरामात आरामात. यार स्लो आहे यार. अरे स्लो आहे यार काय माऊली. मजा आली मजा आली मजा आली. अजिबात खूप माऊली हे बघा आपल्या आजी. अरे आपल्या आजी माऊलीच आहेत. माऊली माऊली फुगडी.
तर माऊली आता आपण आलोय पुंडलिकाचं दर्शन घ्यायला. हे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि हे त्याच्या आईबाबांचं मंदिर आहे. आणि इथे मी बघतो तर काय, तर माऊली इथे बघा रील बनवत आहेत की काय शूट चालू माहीत नाही, पण इथे विठ्ठल उभे आहेत आणि तिथे मागे रुक्मिणी राधा. आता कोण आहेत मला माहीत नाही, पण हे बघा रील बनवत आहेत. भाई साहब भारी. चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. काल आपण याच वेळेला रांगेत उभे राहिलो होतो, सुरुवात केली होती 6 वाजले, बरोबर 6 वाजले. अरे माऊली चला थांबलो इकडे. हां सॉरी. तर मग तुला विचारायचं राहिलं, मला बोलणार होते की हिला बघायचं होतं की एवढ्या वेळ रांगेत उभं राहून काय आहे. तर मी तुला काल विचारलं नाही कसं आहे, तर तुला काय वाटतं? इट वॉज वर्थ इट. पण म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे काय एवढे लोक कशी उभी राहतात एवढा वेळ, बट तिकडे गेल्यानंतरच ते समजतं की ते का आणि कशी उभी राहतात. हां तर मी येत नाही, तुम्हाला नाही कळलं. तुझा फर्स्ट टाईम आहे ना भाई एवढ्या रांगेत पहिल्यांदाच उभे राहा. आम्ही पण पहिल्यांदाच आहोत पण तर आणि आज त्याच वेळेला आम्ही परत मंदिरात आलो प्रदक्षिणा मारायला. तर भारी वाटतं आणि आज खूप गर्दी आहे कालपेक्षा. आता आज गर्दी वाढली आहे. आपण आलो दिंडी यात्रा वारी वगैरे दिवसभर उपाशी असलेले माऊली आता नाश्ता करतो आणि दर्शन झाल्यावर थांबलो. आणि काय भारी ठिकाणी थांबलं असं वाटतं. मी तिथं बघितलं नव्हतं, आता लक्ष केलं, तुम्हाला दाखवतो. हे बघा माऊली, इथे यांच्या रेस्टॉरंटमध्येच मंदिर आहे आणि मला असं वाटतं इथे सगळीकडेच माऊली आहे, सगळीकडेच रुक्मिणी आहे. मी त्यांना विचारलं की ना काय आहे असं सगळं लाकडाचं दिसतं आहे आणि जुनं सगळं काढतं आहे स्ट्रक्चर. हां ते म्हणाले की हा वाडा होता आणि वाड्याचं यांनी आता रेस्टॉरंट बनवलं आहे. अच्छा हो का. हां बघा ना सगळं ते सगळं जुनं हां सगळं हां सगळं हां. आहे. अच्छा म्हणून असं आहे. अच्छा मी ना विचारलं, कोणाला विचारलंस? आता यांना अच्छा विचारलं. यांना विचारलं भाई. हां तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं आहे दाखवतो. हे बघा काय मस्त आहे हे वाड्याचं रेस्टॉरंट. दरवाजा बघतो मागे. अच्छा हा बघा हा दरवाजा आणि हे लॅम्प्स वगैरे पण काय मस्त आहे. माऊली दमलात माऊली? माझी मम्मी खूप ओरडते. हा माऊली दमलात? काल तर 6 तास रांगेत राहून जमला नाही. काल बॅटरी चढती, आज बॅटरी उतरते कारण काल चढती. कारण उद्या परत घरी जाते ना. पण त्याआधी आजची रात्र असती. तर माऊली आपलं दर्शन वगैरे करून पुन्हा आपण आपल्या BNB वर आलेलो आहे आणि आजची रात्र गाजवणार समीर भुवनसोबत. काय बोलतोस ना? हा बाय बोलतो. पीस आउट भाई. आज सगळे पीस आउट भाई. सगळे दमले भाई. कालपेक्षा काल रांगेत नाही दमले एवढे, तेवढे आज दमले. कारण की आजचा दिवस होता ना. आजचा दिवस होता पण आज मजा आली भाई. भावाला तुमच्या कॉम्प्लिमेंट मिळाले. काय ड्रेसिंग केली माहिती आहे तुम्हाला? हो. धोतर नाही नाही माहिती, पुन्हा सांग बरं. घाबर ऍक्टिंग तर एक नंबर होतो ना. मी सांगतो सांग तर. तर नाही मला नाही. मी सांगते. त्याची पण स्टोरी सांग जे लावले ते काय. हा माझा माईक आहे गाईस. तो मी कस्टमाइज. हा तो कस्टमाइज आहे. कस्टमाइज माईक आहे माझा. तर माऊली हे बघा 1 विकेट डाऊन. ही पण दमली. विकेट आहे. हा गप्प बस. आणि 1 तर गेले. काय म्हणतो शुभम? तुम्ही दोघं एकमेकांकडे उड्या मारता. याची बॅटरी का संपत नाही? कशी सगळे थकलेले आहेत काय थकले आज थकण्यासारखं जास्त काय म्हणजे फिरलो पण तू काळजी जी थकावत होती ना ती आज परत आली पायात. हा तर काय ठीक आहे. माऊली म्हणा माऊली सगळी थकान दूर. अरे हा मला माहिती आहे हा का आलाय असा. याला ब्लॉग मध्ये दाखवायचं की खूप मी अजून उत्साही नाही मी असं तुला बघायचंय. मी उद्यापर्यंत फुल चार्ज असणार. घरी जायपर्यंत फुल चार्ज. अजून सुट्टी बाकी आहे कारण की तो मंडेला पण कामाला जाणार नाही. कारण का सोमवारी पण सुट्टी आहे. अरे याचा वर्क फ्रॉम होम आहे. याला काय म्हणते हो. मग घरून पण सुट्टीच असते. अरे आता थकले. पण आता तू सुट्टी घेते शेफाली? नाही तू पण नाही मी कामात जाणार तर जाणार आहे,
मी तरी जाऊ शकतो, माझं 11:30 ची shift, 11:30 बाहेर जाऊ शकतो. पण सुट्टी म्हणजे काम नाही होणार. अरे हा आता समोर योगा पण झाला मला पण तेवढंच आहे, कारण की गाईस, डेडिकेशन. उद्या रात्रीपासून सोमवारी योगाला पण जाणार. सकाळी 6 चांगलं आहे. तू जाणार की नाही? ही पण योगा. तू योगा जाणार की नाही सोमवारी? हा कोण मला विचारते अरे हळद लागली नाही नाही जाणार 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 की नाही जाणार? बोल जरा. तर हेच होतं आजच्या व्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि ठीक आहे. आणि पुढच्या व्लॉग साठी स्टिक राहा. तोपर्यंत रामकृष्ण हरी. असंच रामकृष्ण हरी. बाय.